नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने 1 जून 1986 साली छेडलेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या 9 हुतात्म्यांना आज रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी मराठी भाषिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून अमर रहे हुतात्मा अमर रहे अशी घोषणा देत हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज रविवारी 1 जून रोजी सकाळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी मध्यवर्ती मये समिती, बेळगाव शहर मये समिती, खानापूर तालुका मये समिती आणि निपाणी महाराष्ट्र मये समिती यांच्यासह विविध संघ संस्थांच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. मध्यवर्ती मये समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किरेकर, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकूर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे किरण गावडे, नगरसेवक रवी साळुंखे, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोडकर, धनंजय पाटील, अॅडव्होकेट सुधीर चव्हाण आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नमन केले. कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी टँकरने कामगारांच्या दिशेने जोरदार धडक दिल्याने 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नावे रामचंद्र, महेश आणि रामण्णा अशी असून हे तिघेही राष्ट्रीय महामार्गावरील दुरुस्तीच्या कामात व्यस्त होते. या अपघातात भीमाबाई, लक्ष्मीबाई आणि अनुश्री या महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टँकर उलटून त्याचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय. सर्व मृत आणि जखमी कामगार कलबुर्गी जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांसह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले. ते रविवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पीडित मुलगी आणि आरोपी मूळचे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. अल्पवयीन मुलीशी मैत्री करणाऱ्या एका आरोपीने तिला आमिष दाखवून काकतीजवळील टेकडीवर नेले आणि 6 जणांनी मिळून 15 वर्षाच्या या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणासंदर्भात 6 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानं आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. आरोग्य खात्याचे आयुक्त शिवकुमार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य कोविडची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पालकांना संपर्क करून त्या विद्यार्थ्याला घरी पाठवावे. तसेच अशा विद्यार्थ्यांनी पूर्णपणे बरे झाल्यानंतरच शाळेत हजर राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय कर्मचाऱ्यांमध्येही अशी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि आवश्यक खबरदारी घ्यावी. शाळांमध्ये स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे व मास्क वापरणे यासारख्या उपायांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जैतनमाळ खादरवाडी परिसरातील एका शेतात विजेच्या धक्क्याने येळूर गावातील एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी सकाळी घडली. राहुल पाटील, वय 32, राहणार येळूर असं त्याचं नाव आहे. आज सकाळी साधारण 8च्या सुमारास खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतामध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी राहुल पाटील गेले होते. तिथे रीडिंग घेत असताना विजेचा जोरदार धक्का बसला, त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. राहुल पाटील यांनी 15 दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचे बारसे केले होते. राहुल हे मेहनती आणि जबाबदार व्यक्ती होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावभर शोककळा पसरली आहे. आज रविवार दिनांक 1 जून रोजी पाही वाईब्स फाउंडेशनच्या वतीने हिंडलगा येथील स्मशानभूमी येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर यशस्वी वृक्षारोपण मोहीम राबवली. या उपक्रमात 50 देशी जातींची विविध झाडे लावण्यात आली, जी भविष्यात पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत.
या कार्यक्रमाला एआयसीसी ह्युमन राईट्स बेळगावचे जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नायडू, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हित्तलमनी, हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे, पंच कमिटी तसेच सिद्धार्थ कॉलनी हिंडलगा येथील युथ कमिटी सदस्यांचा समावेश होता. हिंडलगा परिसरातील रहिवाशांनी या वृक्षारोपण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून भविष्यात या झाडांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. पाही वाइब्स फाउंडेशनतर्फे उपस्थित मान्यवरांसह मार्गदर्शक अनुरूप नाईक यांनी या उपक्रमाला झाडे देऊन मदत केलेल्या सर्व उदार दात्यांचे मनपूर्वक आभार मानले. पाही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक व संचालिका कुमारी रक्षा यू यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले. गेल्या आठवड्यापासून रुसलेल्या वरुण राजाने पुन्हा एकदा हळूहळू सुरुवात केली आहे. काल दिवसभर आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येऊन आज रविवारी सकाळी 4च्या सुमारास बेळगाव तालुक्यात ठिकठिकाणी हळूवार पावसाच्या सरी कोसळू लागल्याने बळीराजा सुखावला. मात्र गेला आठवडा या भागात पावसाने दांडी मारली, त्यामुळे रताळी वेल लागवड कामे संथ गतीने होत होती. मात्र आज पडलेल्या पावसामुळे मान्सून सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मान्सूनची चाहूल लागताच खेकड्यांच्या विक्रीला वेग येतो. बेळगाव शहरातील कसाई गल्ली, कॅम्प आणि खासबाग परिसर हे खेकड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. हिडकल जलाशय परिसरातून आणले जाणारे ताजे खेकडे दररोज सकाळी 8 वाजल्यापासून बाजारात दाखल होतात. विशेषतः हिडकल येथील महिलांकडून या खेकड्यांना आकारानुसार जोडीला सुमारे 50 ते 80 रुपये दर आकारला जातो. दर जरा अधिक असले तरीही ताज्या खेकड्यांची चव घेण्यासाठी खवय्ये उत्सुक आहेत. ग्रामीण भागातील तलाव, ओहळ आणि नद्यांमध्ये भर पावसात मिळणारे खेकडे अधिक चविष्ट मानले जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी तरुण मंडळी खेकडे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसतात. सध्या शहरातील हॉटेल्समध्ये खेकडा थाळी लोकप्रिय ठरत असून त्यामुळे हॉटेल व्यवसायातूनही खेकड्यांची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. बेळगावातील येळ्ळूर रोड वडगाव येथील केएलई सेंटेनरी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस यांच्या वतीने काल शनिवार दिनांक 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ब्राईट प्रॉडक्ट्स डार्क इंटेन्शन्स या संकल्पनेवर आधारित जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून सुरू होऊन केएलई सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटल येळ्ळूर रोड बेळगाव येथे समाप्त झाली. महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी त्यांनी समाजातील तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल व त्यावरील प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी केएलई सीआयएनएसचे प्राचार्य डॉक्टर विक्रांत नेसरी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी नगरसेवक राजू भातकांडे तसेच गिरीश धोंगडी हे उपस्थित होते. दरम्यान रॅलीमध्ये सुमारे 174 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी हातात फलक धरून घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम यावर आधारित पथनाट्य सादर केले तसेच तंबाखूचा वापर न करण्याची शपथ घेतली. कृषी उत्पन्न बाजार समितीत काल शनिवारी बाजाराच्या दिवशी कांदा दरामध्ये 300 रुपयांनी वाढ झाली आहे. पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली होती, त्यामुळे कांद्याचे दर वाढले. बाजारात कांद्याची आवक झाली होती. महाराष्ट्रातील कांद्याला प्रति क्विंटल 1600 ते 2200 रुपये दर होता, तर कर्नाटकातील कांद्याला 1400 ते 1800 रुपये दर होता. बाजारात महाराष्ट्रातील कांदा व कर्नाटकातील कांदा दाखल झाला होता. गत 8 दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे कांदा आवक कमी झाली आहे. काही ठिकाणी कांदे ओले झालेले आहेत. काही ठिकाणी पावसामुळे कांदे खराबही झालेत. त्यामुळे अनेकांनी कांदे बाहेर काढले नाहीत, त्यामुळे दर वाढलेत. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि केजेपी नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर.
आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. गेल्या 4 दिवसांपूर्वी मोसमी पावसाच्या अगोदर अवकाळी पावसाने घातलेल्या धुमाकुळीने बेळगाव खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हंगामी पारंपरिक शेतीबरोबर फळ झाडांच्या फळांचे, डोंगरी रानमेवाचे देखील मोठे नुकसान झाले. रानावनातून, डोंगरातून दिवसभर फिरून करवंदे, जांभळे आदी रानमेवा गोळा करून डोक्यावर पाटणा फिरवून गावभर आणि शहरापर्यंत रानमेवा विकणाऱ्या डोंगरातील गोरगरीब शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या उन्हाळी रानमेव्यावर डोंगरातील भूमिपुत्रांचे अर्थकारण अवलंबून असते. या अवकाळी पावसाने भूमिपुत्रांचे अर्थकारणच कोलमडले आहे. जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने वाहन चालकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांनी पावसात वाहन हळूवार चालवा, सुरक्षित अंतर ठेवा, वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळाव्यात असा संदेश दिलाय. ओल्या रस्त्यांवर अचानक ब्रेक लावणे, अधिक वेगाने चालवणे किंवा अनियंत्रित वाहन चालन केल्याने गंभीर अपघात होऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाला सुरुवात होत आहे. त्यामुळे वातावरण, हवामानात झालेल्या बदलांमुळे संसर्गजन्य रोगांचा फैलाव होतो. दरवर्षी मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढत असते. मात्र यंदा त्याआधीच रोगराई पसरू लागल्यानं आरोग्य खात्यानं खबरदारीची उपाययोजना हाती घेण्याची सूचना केली आहे. ग्रामीण भागामध्ये रुग्ण आढळून येत असल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्रांना खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब आजाराचे रुग्ण वाढले आहेत. बदलते हवामान, डासांचा प्रादुर्भाव यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये लाव्हा डासांची पैदास होत असून डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण आढळत असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काल शनिवार दिनांक 31 मे रोजी संत मीराबाई हायस्कूल अनगोळ येथील माधव सभागृहात आरोग्य भारती बेळगाव जिल्हा शाखेतर्फे मराठा साम्राज्याच्या महान राणी अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार आणि श्री धन्वंतरी स्तोत्राने झाली. भारत माता व राणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य भारती जिल्हा उपाध्यक्षा हेमा आंबेवाडीकर या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अहिल्याबाईंचे सत्वगुण, सनातन परंपरेचे रक्षण आणि त्यांनी उभारलेल्या कार्याचा गौरव करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा भारती ट्रस्टच्या शिल्पा वेर्णेकर, राष्ट्रीय सेविका समिती बुद्धिक प्रमुख लक्ष्मी मिरजी, योगगुरू शिवाजी बेकवाडकर, मुरलीधर प्रभू नीमा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात योग तसेच देशभक्तीपर गीताचे सादरीकरण झाले. अंबोली पावसाळी पर्यटनाची सभा नुकतीच ग्रामपंचायतीत झाली. ही सभा सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये प्रामुख्याने ड्रंक अँड ड्राईव्ह आणि हेल्मेट सक्ती यावर चर्चा करून या पावसाळ्यात त्याची प्रामुख्याने अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले. कारण अंबोलीमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकात ज्यादातर मद्यपी पर्यटकांची संख्या जास्त असते. याला आळा बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तर सुरक्षिततेचा उपाय म्हणून सायंकाळी 5 नंतर मुख्य धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेळगुंदी केंद्रामध्ये 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे संयोजक शंकर चौगुले, आकाश चौगुले, प्राध्यापक डी बेळगावकर, निवृत्त शिक्षक शंकर मासेकर, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर मंडळी उपस्थित होते. प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे अभिनंदनीय असून विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच न थांबता पुढील शैक्षणिक जीवनात सुद्धा याहीपेक्षा अधिक भरभरून यश संपादन करावं व शाळेबरोबरच आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करावं असा संदेश अध्यक्षीय भाषणातून प्रेमानंद गुरव व IRS अधिकारी आकाश चौगुले यांनी सांगितले.
प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, सिद्धेश्वर तुर्केवाडकर, नीता यल्लारी, रश्मी पाटील यासह पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात विविध ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा रखडलेली पेरणीची कामे सुरू केली आहेत. पावसामुळे पेरणीसाठी सरीत सोडणे, तण काढणे, बांध लावणे, स्वच्छता करणे, ट्रॅक्टर, अवजारे मारणे, शेती मशागतीची कामे करण्यासाठी कामे रखडली होती. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतामध्ये जाणंही जिकिरीचं बनलं होतं. पेरणी वेळेत होण्यासाठी शेतकरी उघडीपीची वाट बघत होते. मात्र आता उघडीपमुळे शेतकरी शेतात सरी मारून रताळी लावण्यात मग्न आहेत. देशभरात आज रविवारपासून अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 24 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता 1723.50 रुपयांना उपलब्ध होईल. शिवाय बँकेनेही एफडीवरील व्याजदर कमी केला आहे. सामान्य नागरिकांना आता एफडीवर 5% ते 8.5% पर्यंत व्याज मिळणार आहे. बेळगाव वेंगुर्ला मार्गाचे काम सुरू करून बराच काळ झाला असला तरी कामाची गती संथ आहे. काम सुरू असूनही ते अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर अर्धवट कामामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी अनेक वेळा या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे अशी मागणी केली आहे. मात्र अद्यापही ठोस हालचाल झालेली नाही. सध्या सुरू होणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहन चालकांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. पाण्याने भरलेले खड्डे, वाहतुकीस अडथळा आणणारे अर्धवट बांधकाम यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या मार्गावर त्वरित आणि दर्जेदार काम हाती घेण्याची गरज असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकातून होत आहे. राज्यभरात आणखी 184 इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. म्हैसूर तालुक्यातील हिनकल येथे इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन करून ते बोलत होते. आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर गरीब, कामगार वर्ग, दूरच्या गावातून शहरात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या सोयीसाठी इंदिरा कॅन्टीनची सुरुवात केली. त्यानंतर काळामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर इंदिरा कॅन्टीनकडे दुर्लक्ष झाले. 2017 राहुल गांधी यांना निमंत्रित करून इंदिरा कॅन्टीनची सुरुवात केली होती. या कॅन्टीनचे पुनरुज्जीवन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचं कारण देत बेळगाव महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात आल्याचे पत्र काल शनिवारी जाहीर केले आहे. त्यामुळे मूर्तिकारांची चिंता वाढणार आहे. शनिवारी उशिरा महापालिकेने पत्रक जाहीर करून यावर्षी पीओपींच्या सर्व मूर्तींना बंदी असल्याची माहिती दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या तयारीत असलेल्या मूर्तिकारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये ऊस पिकापाठोपाठच तंबाखू आणि खरीप पिकांचं उत्पादन घेतलं जातं. खरीप उत्पादनावरच परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित लपलेले असते. यामुळे खरीप पेरणी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकरी नेहमीच धडपडत असतो. पण यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने परिसराला अक्षरशः झोडपून काढले होते. वळीव पावसापाठोपाठ मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे करता आली नाही. याचाच परिणाम म्हणून परिसरातील सर्व शेती कामे ठप्प झाली आहेत. चिकोडी तालुक्यातील नवनिहाळ येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेतील 2 खोल्या 7 ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पडल्या होत्या. वर्ष लोटलं तरी अद्याप नवीन खोल्या मंजूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळेला नवीन खोल्या कधी मंजूर होणार असा संतप्त सवाल पालक वर्गातून व्यक्त करण्यात येतोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बकरी ईद सण शांततेत साजरा करावा असे आवाहन डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या शांतता बैठकीत केले. ते पुढे म्हणाले की शनिवार दिनांक 7 रोजी बकरी ईद हा सण आहे. तरी मुस्लिम बांधवांनी कर्नाटक सरकारच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन गौडर यांनी केले.
या बैठकीस निपाणीचे सीपीआय बीएस तळवार, निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक बीएस नरसपण्णवर उपस्थित होते. अज्ञात वाहनाच्या धडकेतील जखमी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. एकनाथ दत्तात्रय मेतकेकर वय 65 राहणार कोरवी गल्ली निपाणी असं मृत झालेल्या पादचाऱ्याचं नाव आहे. महामार्गावर हॉटेल उडुपी नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वरित 108 रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.